हा 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं. किती असतं? 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 किलोमीटर म्हणजे मी सांगितलं 1000 मीटर. आणि सेंटीमीटर बनायचं काढायचं जर म्हणलं त्याला काय करावं लागेल? आपल्याला 100 ने गुणावं लागेल. गुणिले 100 जर केलं तर काय? 100 गुणिले केल्याच्या नंतर मी अगोदरच सांगितलंय वरचा अंक आहे तसा लिहून घ्यायचा. 0 0 पुढे हे 2 0 उचलायचे आणि इथं मांडायचे. किती झालं? 1,00,000 सेंटीमीटर म्हणजेच 1 किलोमीटर. आले इथपर्यंत लक्षात? 1,00,000 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर. इथं आपलं किती सेंटीमीटर आले? 2100 सेंटीमीटर. आता हे आलं 2100 सेंटीमीटर. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपला किलोमीटरमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे त्यावेळेस किलोमीटरचे जेवढे सेंटीमीटर होते. पोलीस भरती 2024 बॅचचा आज 6वा दिवस आहे. आजपर्यंत आपण किती टॉपिक कंप्लीट केले? 3रा टॉपिक चालू आहे. बेरजीमधले आपण पाहिले 3 प्रकार. याच्या अगोदर कोणकोणते पाहिलेत? अंकांची बेरीज म्हणजे संख्यांची बेरीज, संख्या दिल्या असताना त्याच्यानंतर पॉईंटमध्ये जर संख्या दिल्या असल्या तर त्याची बेरीज. आणि 3 नंबर काय शिकलो? का लहान आणि मोठ्या संख्येची बेरीज. आता आपले शिल्लक राहिले 4 प्रकार. त्याच्यामधला पहिला आहे रिकाम्या जागा. रिकाम्या जागावर आलेले बेरजेचे क्वेश्चन. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे माप दिलेले असतात काही मापांची उदाहरणं. तिसरा प्रकार आहे बेरीज अक्षरी उदाहरणं. आणि चौथा प्रकार अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. त्यातला पहिला प्रकार रिकाम्या जागा. रिकाम्या जागा भरा हा टॉपिक आहे. त्याच्यातला पहिला. ह्याचं काय करायचं? आपला स्टारची किंमत काढायची. प्रत्येक ठिकाणी स्टारची किंमत एकच निघणार आहे, सेमच असणार आहे. कारण त्या एक्झाम्पलमध्ये स्टार दिलाय ना, असं होऊ शकतं का की याची किंमत वेगवेगळी असन? होऊच शकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं? बेरीज करून बघायची. कोणत्या साईडने मी सांगितलं होतं? 2 2 आणि 4 6 आणि इथं स्टार दिलाय. इथं किती आहेत? 9. किती कमी पडते तर 9 व्हायला? 3. हा घेतला त्याच्यामुळं 3. समजले इथपर्यंत? हा 3 आता स्टारच्या जागेवर टाकून बघायचा. ह्या स्टारच्या जागेवर 3 टाकायचा, या स्टारच्या जागेवर 3 आणि या स्टारच्या जागेवर 3. आता 2 नंबरची संख्या उचला. 3 आणि 3 6 आणि 2 आलं काय? 8 बरोबर. त्याच्यानंतरची संख्या 4 4 आणि 2 6 आणि 6 चला का गोळ पुन्हा. चला 7 आणि 2 9 9 4 13. स्टारच्या जागेवर 3 आला म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे 3. पण सुरुवातीला 3 किती वेळेत निघला होता आपला? ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये पेपर सोडवत असतात त्यावेळेस एका पहिल्या स्टारची किंमत निघली, विषय संपला. ते जर पर्यायामध्ये असलं टिक करून जायचं. आता पुढचा प्रश्न बघा. हे किती आहे? 63 स्टार अधिक 3 स्टार 4 अधिक स्टार 6 2 बरोबर 1 स्टार स्टार 1. आपला स्टारची किंमत काढायची. आता इकडे बघा. हा इथं 1 शेवटी आला पाहिजे यांच्या बेरजीमधून. 2 आणि 4 2 आणि 4 6. 1 जर शेवटी आणायचं असलं तर जवळचा अंक 11 आहे. बरोबर आहे. कारण आपली ह्या दोन्ही अंकांची बेरीज 6 झाली. 6च्या पुढे येणारा जो जवळचा 1 येईल तो कुठे येईल? एकक स्थानी कुठे येईल? कारण इथं 1 आहे, एकक स्थानी 1 आला पाहिजे उत्तराच्या. कधी येईल? ज्यावेळेस 11 येते त्यावेळेस. या दोघांची बेरीज किती झाली? 4 आणि 2 6 आणि किती 11 5 उत्तर आलं की नाही 2 सेकंदामध्ये? हा 3 आहे. आता हे 5 सगळ्या स्टारला लागू होतंय का हे पाहायचं पहिलं. दुसरी संख्या उचला. हे 6. हे स्टारच्या जागेवर किती घ्यायचा? 5. 6 आणि 5 11. 11 आणि 3 14. 14 आणि हातचा 1 किती झाले? 15. 15शी 5 हातचा आला पुन्हा आला हातचा 1. हा 3 नंबरची संख्या. स्टारच्या जागेवर किती मानायचं? 5. 5 आणि 3 8. 8 आणि 6 14. 14 आणि 1 हातचा 15. आलं की नाही? 1551 उत्तर म्हणजे 5 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं आता ही चौकटीमधलं काढायची.
उत्तर हे आलं पाहिजे. आता हा प्रश्न तुम्ही दोन प्रकारे सोडवू शकतात. एक तर काय, आपण बेरीज केली तशी. कशी? आधी पहिला प्रकार पाहूत. हा काय झाला? प्रकार 1 आणि प्रकार 2. प्रकार म्हणजे प्रकारला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टाइप्स. टाइप्स. आणखी दुसरा काय शब्द आहे? व्हरायटीज. बघा इकडं आता एकक स्थानापासून बेरीज करायला चालू करायची. 1 आणि 8 9 आले का नाही? इथं 9 बरोबर आहे. 0 आणि 7 7 आला. त्याच्यानंतर आता इथं चौकट दिली. इथं किती आहे? 0. आणि इथं किती आणायचं आहे आपला? 3 नंबरचा 3 आला पाहिजे. 0 आणि किती? 3. 0 आणि 3 3. 3 आलं उत्तर. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार काय करायचा? ही संख्या आहे. ही संख्या म्हणजे काय आहे? या दोन संख्यांची बेरीज काय येते? 7379. ज्या संख्येमध्ये स्थान रिक्त आहे ती संख्या अगोदर घ्यायची, किंवा त्याला काही मानू शकतात तुम्ही. 2 चौकट 0 1 बरोबर. हा किती आहे? 7379. हा इकडचा जो पूर्ण अंक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये गाळलेली जागा दिलेली नाही, तो उचलायचा आणि पलीकडे न्यायचा. पण इकडं काय आहे? हा इथं त्याच्या समोर चिन्ह प्लस आणि मायनस दोन्हीपैकी एकही नाही, मग तो काय असणार? प्लस असणार. पलीकडे नेल्यावर तो काय होणार? मायनस होणार, वजा होणार. बरोबर. किती आहे? 5078. किंवा आपण डायरेक्ट याच्या खाली लिहू. किती आहे? 5078. वजाबाकी करण्याचं तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. मी कुठं लिहिलं याच्यापेक्षा. आता आपला वजाबाकी टॉपिक आणखी झालेला नाही, पुढे येणार आहे. तरी पण आता समजून बघा. जर जमत असलं ठीक आहे, नाही जमलं तरी ठीक आहे. 9 8 गेले किती? 1. 7 7 3 0 3 आणि 7 5 2. आता किती नंबरला आहे? काळेल जागा चौकट 2 नंबरला. 2 नंबरला काय आलाय? 3. अशा प्रकारे पण उत्तर काढू शकतात. समजलं? खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात प्रश्नचिन्ह स्थानावर कोणता अंक असला पाहिजे ते आपला काढायचं. प्रश्नचिन्ह किती जागेवर आहे? 1 2 आणि 3 जागेवर. आता हे बघा, 8 आणि 9 17. 17 आणि 8 25. 25. 25 5. हातचे आले 2. आता 5 आणि 2 7. 7च्या पुढं 5 अंक एकक स्थानी आला तरच आपण इथं लिहू शकतो ना खाली. 5 अंक एकक स्थानी जर आणायचा असला तर जवळची संख्या कोणती आहे? 15. 15 जर नसली तर 25. 25 जर नसली तर 35. बरोबर आहे. जवळचे पुढचे अंक. आता बघायचं 5 आणि 2 किती झाले? 7. आता इथं 15ला 7 किती कमी नाही? 8 ने कमी आहेत. बरोबर आहे. कितीने कमी येतं? 8 ने कमी आहेत. पण हे प्रश्नचिन्ह हे 2 जागेवर आलेलं इथं. बरोबर. मग आपल्याला जर प्रश्नचिन्ह काढायचं असलं तर 8चे किती भाग करावे लागते? 2 भाग. 8चे 2 भाग केले तर किती येईल? 4 अधिक 4. म्हणजे या जागेवर जर 4, या जागेवर जर 4 असं जर केलं आपण तर 5 आणि 2 7. 7 आणि 4 11. 11 आणि 4 15. 15शी 5 पुन्हा हातचाला 1. बरोबर आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपलं आणायचं आता 4. येतोय का? 1 आणि 2 3. 3 आणि 1 4 आणि 0 0 इथं आला 4. म्हणजे आपलं प्रश्नचिन्ह बरोबर काय आलं? 4. अँड दिस इज युअर आन्सर. हो. मापांवर आधारित उदाहरणे. आता लिहा. घ्या पहिला प्रश्न समजून. आता इकडे बघा, मापांच्या उदाहरणामधलं आपलं हे पहिलं उदाहरण आहे. काय विचारलंय? एका दस्तामध्ये किती कागद असतात? एका दस्तामध्ये किती कागद असतात? कुठं गेलं रे? एका दस्तामध्ये किती कागद असतात हा प्रश्न विचारला हिंगोली 2023ला. म्हणजे ह्या पाठीमागच्या वेळेस पोलीस भरतीला विचारलेला आहे. आता 20 आहे. 20 आकडा कशामध्ये असतो? 20 कशातच नाही. 48 कशातच नाही. हे 2 पर्याय संपले.
12 आणि 24 ह्या दोन गोष्टी शिल्लक राहिल्या. ज्याच्यामध्ये 12 असतात त्याला आपण म्हणतो डझन. काय म्हणतो? डझन. एक डझन मध्ये किती वस्तू असतात? 12 वस्तू. आणि एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. किती? म्हणजे बी हे सही उत्तर आहे. आता दुसरा आहे का पुढचा? 10 किलोग्रॅम अधिक 10 ग्रॅम बरोबर. मी सांगत असताना पुढे नाही बोलायचं. मी तुम्हाला आधीमध्ये टाइम दिलता ना. 10 किलोग्रॅम अधिक 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम विचारले? आपला ग्रॅम विचारले का? आता आपला हे माहीत असणं आवश्यक आहे की एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात. सांगा. 1 किलोग्रॅम साठी काय लिहितो इंग्लिश मध्ये आपण? केजी बरोबर 1000 ग्रॅम बरोबर. आता बघा 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम किती? पण आपल्याला उत्तर किलोग्रॅम मध्येच विचारलंय. किलोग्रॅम मध्ये विचारल्यामुळे ह्या 10 किलोग्रॅमला आपण बिलकुल छाडायचं नाही. त्याला टचच नाही करायचं. हे 10 आपलं फिक्स ठेवायचं आन्सर मध्ये. 10 तर असणार आहे. आता हे 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम होईल आणि 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम हे आपलं पॉईंट मध्ये जाईल. काल पॉईंट मध्ये कसं मागं पुढं सारखायचं मी शिकवलंय ना. नसलं कळलं तर पाठीमागचा लेक्चर जाऊन बघायचा. आता 10 ग्रॅम विचारले आपला. 10 ग्रॅम याचं रूपांतर आपलं कशात करायचंय? किलोग्रॅम मध्ये. 10 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम मध्ये किती आहे? 1000. किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायचं म्हणल्यावर आपल्याला त्या 10ला 1000 ने भागावं लागेल. समजले इथपर्यंत? ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये जर करायचं असलं तर किलोग्रॅम मध्ये जेवढे ग्रॅम आहेत त्या संख्येने भागायचं. 10 भागिले 1000 हे काय झालं? किलोग्रॅम. 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम झालं? 10 भागिले 1000. आता याचा भागाकारामध्ये शून्य कसे उडवायचे हे मी सांगितलं होतं. ह्या एका शून्याला हा एक शून्य गेला. झालं. किती राहिले शिल्लक? 1/100. म्हणजे 1चा 100वा भाग. त्यालाच आपण डायरेक्ट जर तुम्ही कॅल्क्युलेशन पुढं फास्ट झालं तर 0.01 असं म्हणतात. बरोबर आहे. आता इथं कसं होईल 0.01? हा पॉईंट इथं आहे बरोबर. 1ने पॉईंट जर सरकेला इकडं तर 1 शून्य कमी झाला. पुन्हा इथं 1 शून्य दिला आणि पॉईंट इथं सरकेला तर हा 1 शून्य कमी झाला आणि खाली 1 राहिला म्हणजे त्याची व्हॅल्यू संपली. 1 कोणत्याही संख्येच्या खाली असतोच. किती आला इथं? 0. इकडे 0 द्यावा लागतो पुन्हा 0.01. आता हे 10 अधिक 0.01 बरोबर किती झालं? याचं उत्तर कशामध्ये? किलोग्रॅम मध्ये. समजले? आता 10 अधिक 0.1 झालं. याची बेरीज करताना काहीच नाही. ह्या 10च्या पुढे पॉईंटच नाही. याच्या अलीकडे पॉईंट नाही. पॉईंटच्या अलीकडे कोणता अंक नाही किंवा संख्या नाही. मग हे असे उचलायचे 10.01. बेरीज अशी करायची. बेरीज करीत बसलात तरी तेच येईल. नाही केली डोकं चालवलं थोडं. पॉईंट 0.1 आहे ना पुढं आणि 10 तर पूर्ण संख्या आहे म्हणजे 10.01. फक्त पॉईंट पुढं मांडायचं आहे. किती आलं उत्तर? 10.01 किलोग्रॅम. समजलं? सगळ्यांना समजलंय का? चला घ्या लिहून. व्यवस्थित लिहून घ्यायचं. त्याला ज्याला ग्रॅम वगैरे कळत नाही हाय तसंच लिहून घ्यायचं. लुक हिअर. मापांवर आधारित उदाहरणातलं पुढचं उदाहरण काय आहे? 800 सेंटीमीटर. आपला उदाहरणामध्ये विचारलंय काय हे समजणं सगळ्यात महत्वाचं असतं. काय विचारलंय आपला? 800 सेंटीमीटर अधिक 750 सेंटीमीटर अधिक 550 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? कळलंय? उत्तर कशात विचारलंय आपला? किलोमीटर मध्ये. हे काय दिलंय? सेंटीमीटर मध्ये. आता इकडे बघा. आधी याचं सोल्युशन काढून घ्या. 800 अधिक 750 अधिक 550 यांची जर बेरीज केली 800 अधिक 750 अधिक 550 किती आलं? 0 5 आणि 5 10 0 7 आणि 7 14 आणि 1 15 हातचा 1 16 16 आणि 5 21 2100 सेंटीमीटर आलं. हे सेंटीमीटरला काय म्हणतो आपण? सीएम. सीएमचा आणखी दुसरा काय लॉंग फॉर्म आहे? चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टर म्हणजे सीएम आणि सीएम म्हणजेच मुख्यमंत्री. आणि मुख्यमंत्रीला इंग्लिशमध्ये चीफ मिनिस्टर म्हणायचं.
किती आलंय उत्तर 2100 सेंटीमीटर. पण आपल्याला त्याचं रूपांतर कशात करायचंय? किलोमीटर. किलोमीटर मध्ये. आता किलोमीटरचे माप आहेत ना व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 1 किलोमीटर इकडे बघा लिहून घ्या सगळे. 1 किलोमीटर बरोबर सगळ्यात पहिल्यांदा मीटर मध्ये सांगतो किती मीटर होईल. 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1000. 1000 काय असतात? मीटर्स. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. सेंटीमीटर किती होते ना? हा 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं. किती असतं? 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 किलोमीटर म्हणजे मी सांगितलं 1000 मीटर. आणि सेंटीमीटर बनायचं काढायचं जर म्हणलं त्याला काय करावं लागेल? आपल्याला 100ने गुणावं लागेल. गुणिले 100 जर केलं तर काय? 100 गुणिले केल्याच्या नंतर मी अगोदरच सांगितलंय वरचा अंक आहे तसा लिहून घ्यायचा. 00 पुढे हे 2 शून्य उचलायचे आणि इथं मांडायचे. किती झालं? 1,00,000 सेंटीमीटर म्हणजेच 1 किलोमीटर. आले इथपर्यंत लक्षात? 1,00,000 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर. इथं आपलं किती सेंटीमीटर आले? 2100 सेंटीमीटर. आता हे आलं 2100 सेंटीमीटर. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपला किलोमीटरमध्ये त्याचं रूपांतर करायचं त्यावेळेस किलोमीटरचे जेवढे सेंटीमीटर होते तेवढ्याने काय करायचं? भागायचं. किती होते तर? 1,00,000 सेंटीमीटर. खाली काय करायचं? 1,00,000 सेंटीमीटर. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. कळलं इथपर्यंत? 2 शून्याला काय गेले? 2 शून्य. हा पॉईंट म्हणजे आता इथे 21 संख्या शिल्लक राहिली ना. खाली जेवढे शून्य आहेत तेवढा पॉईंट आपण अलीकडे आणायचा. किती आहे शून्य? 3 शून्य. 3 शून्य आहेत म्हणले पॉईंट कुठे येईल? 1 2 आणि इकडे 1 शून्य देऊन 3. इथे येईल का नाही पॉईंट? म्हणजेच 0.021 किलोमीटर. हे काय आलं? उत्तर. समजलं? समजलं का? म्हणजे ज्याला पुढे तुम्ही एक आणखी लिहून घ्या. 1 मीटर बरोबर 1 मीटर बरोबर किती किलोमीटर असं जर विचारलं तर काय येणार उत्तर? 0.001. हे एक लिहून ठेवायचं वहीमध्ये. 1 मीटर बरोबर 0.001 काय किलोमीटर. हे पण उलट सुलट कसं विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर. 3 वेगवेगळे प्रकार दिले तर मापाचे. कोणतं? किलोमीटर, मीटर आणि सेंटीमीटर. आपण इथं पाहिलं किलोमीटर त्याचं मीटरमध्ये कसं रूपांतर होतं आणि त्या मीटरचं सेंटीमीटरमध्ये कसं रूपांतर होतं आणि सेंटीमीटरचं पुन्हा किलोमीटरमध्ये कसं रूपांतर होतं पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण ते पाहिलंय. आता पुढच्या क्वेश्चनमध्ये आपलं काय करायचं आहे? 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 5 सेंटीमीटर. 3 वेगवेगळे प्रकारचे माप दिले तर मापांचे किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये? 3. आणि कशामध्ये उत्तर विचारलंय? मीटरमध्ये. आता हे पहिल्या पायाचं मीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं. 3 किलोमीटर म्हणल्यावर किती मीटर होते? कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर सांगितलं मी. 3000 मीटर म्हणजे 3000 मीटर. मीटरला फक्त मी लिहितो मी. अधिक किती आहे? 4 मीटर. हे झालं अधिक. अधिक किती आहे? 500 सेंटीमीटर. आता या 500 सेंटीमीटरचा आपला मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर आहे? 100. मग 500 सेंटीमीटर म्हणजे 5 मीटर. कळतंय की नाही? अवघड वाटतंय का? मापांचं रूपांतर ज्या वेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायला बसता एक्झाम हॉलमध्ये त्यावेळेस तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे. हे असं करायचं. हा क्वेश्चन रिपीट पाहायचा वहीमध्ये. यांची बेरीज केल्याच्या नंतर 5 आणि 4 9. 0ला 0 0ला 0 303 काय झालं? हे मीटर. 3009 मीटर. हे आलं उत्तर. समजलं? काय प्रॉब्लेम वाटतोय? इसला विचारलं होतं. कुठं विचारलं होतं? नागपूर शहर चालक 2019. जरा टप वाटतोय क्वेश्चन. नाही तसं नाही. दिवसात म्हणजे ह्याच मापामध्ये आपला पुढे उत्तर काढायचं. आता बघा प्रश्न. 9 दिवस 18 तास 37 मिनिटे.
ही झाली पहिली टर्म. किती? 9 दिवस. आता इथं आपण लिहून घेऊच. इथं पहिल्या याच्यामध्ये काय लिहितो? दिवस. दुसऱ्या याच्यामध्ये तास आणि तिसऱ्या याच्यामध्ये मिनिटे. बघा आता पहिली टर्म काय विचारली आपला? 9 दिवस. दिवसामध्ये लिहिले आपण 9. तास किती? 18 तास आणि 37 मिनिटे. कळलं इथपर्यंत? दुसऱ्या याच्यामध्ये बघा किती येतं? 5 दिवस 16 तास 16 मिनिटे. किती दिवस? 5 दिवस 16 तास 16 मिनिटे. पुढचं काय आहे? 2 दिवस 15 तास 13 मिनिटे. 2 दिवस 15 तास 13 मिनिटे. 13 मिनिटे. आणि शेवटी काय आहे? 10 तास 11 मिनिटे. 10 तास 10 हा तासच ना, सॉरी हा. 10 तास 11 मिनिटे. 11 मिनिटे. आता याच्यामध्ये मिनिटाची बेरीज करायची वेगळीच, तासाची बेरीज करायची आणि दिवसाची बेरीज करायची. आता इकडे बघा, वहीत कमी लिहा. सुरुवात अशा प्रश्नाची करताना कधी पण काय करायची? सगळ्यात छोटं जे पॅरामीटर आहे, पॅरामीटर काय येतं? हे दिवस हा एक पॅरामीटर झाला, तास एक झाला आणि मिनिट एक झाला. सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात छोटं कोणतं माप आहे? मिनिट. मिनिटाचा कालखंड सगळ्यात छोटा असतो ना. मिनिटांची बेरीज करायची. बघा 7 आणि 6 13, 13 आणि 3 16, 16 आणि 1 17शी 7, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6 आणि 6 आणि 1 7. किती झाले? 77 मिनिटे. हे झाले मिनिटे. आता मजा बघा इकडं, काहीच नाही. आता त्याच्यानंतर तासाची बेरीज करायची. कायची करायची बेरीज? तासाची. 8 आणि 6 14 आणि 5 19शी 9, हातचा आला 1, 1 आणि 1 2 3 4 आणि 5. किती झालं? 59 तास झाले. किती तास झाले? 59. आणि आता हे दिवस इथं रिकामं होतं, याच्यामध्ये काय दिवस नव्हतं. 9 आणि 5 14 आणि 14 आणि 2 16. हे झाले दिवस, हे झाले तास आणि हे झाले मिनिट. आता पुढचं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला वाटतं हे उत्तर आहे, पण हे आणखी उत्तर झालेलं नाही. 16 दिवस झाले तर, 59 तास झाले तर आणि 17. आता हे ऐकून घ्या व्यवस्थित. इकडं डोंट एकमेकांबरोबर काय एकमेकाला तुम्ही समजून नाही, व्यवस्थित बसायचं. यू आर इन क्लास. तू आपली माचोळी पाय लावून दिलं ना असं बरोबर नाही ते. इकडे बघा, मिनिट एका तासामध्ये किती असतात? 1 तास बरोबर किती मिनिटं? बरोबर 60 मिनिटे. मग यालाच आपण काय म्हणू शकतो? 77 मिनिटाला 60 मिनिटे. मिनिटेचे वेगळं झालं. 1 तास बरोबर 60 मिनिटे. पण इथं मिनिटे किती झाले तर 77. मग शहाण्या माणसाने काय करायचं असतं? एक त्याच्यातला तास साईडला काढून घ्यायचं. म्हणजे हे काय झालं? 1 तास अधिक पुढं काय झालं? किती मिनिटं शिल्लक राहिले? 60 मिनिटं याच्यातून गेले 77 मधून. किती राहिले? 17 मिनिटं. आलं इथपर्यंत? 1 तास 17 मिनिटं. हा आता इथला तास, मिनिटं फक्त शिल्लक राहिले आपल्याकडे 17. किती राहिले शिल्लक? 17. हा तास ह्या तासामध्ये मिसळायचा. 1 तास आणि 59 तास किती झाले? 60 तास झाले टोटल आपल्याकडं. किती झाले तास? 60 तास. एका दिवसामध्ये तास किती असतात? आता पुढे दिवस पॅरामीटर आहे आपला. एका दिवसामध्ये तास किती असतात? हा 1 तास, 1 दिवस बरोबर 24 तास. आता 24चा पाडा 60च्या अगोदरच्या संख्या तिथपर्यंत म्हणायचं. 12 पंचे तुम्हाला सोपं सांगतो. 12चा देतो तुम्हाला 24चा नसेल येत. 12 पंचे 60, पण 12 हे 24 4 देत बरोबर. म्हणजे 12 पंचे जर 60 असलं तर 24 अडीचं बरोबर आहे. मग 24चा तुम्हाला 2 वेळाच म्हणता येईल पुढं, आहे का नाही? 24 दुने 48. किती? 48. 48 तास म्हणजे किती? 2 दिवस. 2 दिवस म्हणजेच 48 तास हे ह्या 60 तासातून
वजा करायचे. त्याचं रूपांतर कशात केलं आपण? दिवसामध्ये. मिनटं काढले इकडं 17 मिनटं, 2 दिवस वेगळे केले. तास किती शिल्लक राहिले? 60 मधून 60 वजा 48. हे 48चं रूपांतर झालं 2 दिवसात. बरोबर आहे का नाही? ते वजा करावं लागतं. किती तास शिल्लक राहते? 2 आणि 1 12. शून्यातून 8 जात नाहीत. 6 कडून 1 उसना घेतला त्याने, ते झाले 10. 10तून 8 गेले, राहिले 2. आणि इथे राहिले होते 5. 1 उसना पलीकडे दिल्यामुळं 6चं रूपांतर 5 मध्ये झालं. 5तून 4 गेले, राहिले 1. 12. 12 काय आहे? काय आले? 12 तास. बरोबर. दिवस हे 2 इकडे आले, 12 झाले तास. 12 तास. आता बघा, आतापर्यंत आपलं काय काय फायनल निघलंय? मिनिटाचा विषय आपण संपेलाय, तासापर्यंत आलोत. मिनिटं किती शिल्लक राहिले? पुन्हा 17. तास राहिले 12. आला कितपर्यंत? हे 2 दिवस एक्स्ट्रा झाले, हे या दिवसामध्ये ऍड करायचे. 16 आणि 2 18. 18 लक्षात येते का? हे जे दिवस येतं कुठले? हे 2. हे कोणत्या दिवसामध्ये ऍड केले? पहिले आपल्या 16 दिवसामध्ये. मग उत्तर किती आलं? 2 18 दिवस. तर प्रश्न काय विचारलाय? प्रश्न हा आहे अक्षरी उदाहरणातला पहिला प्रश्न. काय? 75,102. 1000 म्हणल्याच्या नंतर किती अंक येते? मी सांगितलं होतं 5 अंक. कसे येते? 3 शतकामध्ये 3 येते. रिव्हिजन करीत जा. 1000 म्हणजे 5 अंक येते. 5 अंक पहिल्या कोंब्याच्या पुढे 3 राहते ना, असं मी म्हणलं होतं. 75,102 ही झाली पहिली संख्या. दुसरी काय आहे? 3,37,000 ही संख्या. 1000 बिजार काही नाही. 3,37,000. ज्यावेळेस असे प्रश्न दिलेले असतात पुढे 1000 बिजार उल्लेख नसतो लक्षाच्या नंतर, त्यावेळेस अडचणीचं काम येतं. त्याच्यामुळं लक्ष ही संख्या किती अंकी असते सांगा? कोण सांगते पटकन? 6 किंवा 7 अंकी. पण इथं काय आहे? फक्त 3 लक्ष आहे. म्हणजे ही किती अंकी असणार आहे? 6 अंकी अधिक 3 लक्ष आणि 37 आहे. शेवटचे 2 अंक 37 येते. टोटल अंक किती आहेत त्याच्यामध्ये? 6 अंक. 3 0 मध्ये द्यावं लागणार. त्याच्यामुळं 0 37 आली का नाही? वाचा. ही संख्या किती झाली? 3,37,000. आणि ही किती आहे? 9,75,030 अधिक किती? 9,75,030 म्हणल्याच्या नंतर 0 30. 130 नाही, 230 नाही, 330 नाही, ओनली 30. कळलं इथपर्यंत? आता आडवीच बेरीज करायची कशी मी सांगितलं होतं. तर कशी करायची? 50 वेळेस सांगितलंय. एककापासून सुरुवात. 0 आणि 7 7 आणि 2 9. त्याच्यानंतर पुढचा अंक घ्यायचा. 3 आणि 3 6 आणि 0. त्याच्यानंतर पुढचा अंक 0 आणि 0 आणि 1 1. त्याच्या पुढचा अंक 5 आणि 0 5 आणि 5 10 हातचाला 1. त्याच्या पुढची संख्या 7 7 आणि 0 आणि 1 8 आणि 7 15 15शी हातचाला. आता ह्या संख्येचा विषय संपला. संख्या किती शिल्लक राहिल्या? 2. कारण ही संख्या होती हजारात, ही संख्या लाखात. हजाराचा कार्यक्रम संपला. हातचा किती आला आपला? 1. 1 आणि 3 आणि 9 4 13. किती आलं उत्तर? 13,50,169. समजले सगळ्याला? या कथा नाही समजलेलं? शिव समजले? तुला समजलं भैया? बघा आता पुढचं एक्झाम्पल बघा. आता हे पुढचं त्याच्यापेक्षा थोडंसं डेंजर आहे. हा प्रश्न किती आहे? फक्त SRPF औरंगाबाद 2017ला विचारला होता. तुम्हाला कोणाला अडचण आहे का? औरंगाबाद म्हणलं. संभाजीनगर 2017ला नव्हतं. मागच्या क्वेश्चन मध्ये 23ला विचारलं होता, त्यावेळेस संभाजीनगर चाललं होतं, पण त्यावेळेस औरंगाबादच होतं, त्यामुळे औरंगाबाद. पुढचा प्रश्न बघा. 9,500 अधिक 19,000 अधिक 19,000 बरोबर किती?
हा प्रश्न झालाय रिपीट 3 वेळेस. वाशिम ग्रामीण चालक 2023, SRPF अकोला 2019 आणि SRPF औरंगाबाद 2017. 3 वेळेस रिपीट झालाय. म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे का नाही? आणखी एखाद्या वेळेस रिपीट होऊ शकतो. 9,500 म्हणजे काय? 9,000 आणि अर्धा. 9,000 आणि 500 यालाच काय म्हणायचं? 9,500. कसं लिहिणार? 9,500 म्हणजे किती? 9,500. पावणे 19,000 म्हणजे हे 19,000पेक्षा जास्त असतील का कमी? कारण पावणे येतं. किती कमी असणार? 250 ने कमी असणार. बरोबर. म्हणजे चौथा भाग कमी असणार. जो एक भाग असतो कोणत्याही संख्येचा त्याच्यात चौथा भाग कमी असतो. तर चौथा भाग 19चा चौथा नाही, 19,000च्या पुढे जे म्हणजे 1,000चा चौथा भाग. 1,000चा चौथा भाग म्हणजे येतो 750. बरोबर आहे. 1,000चा चौथा भाग जर काढून टाकला तर शिल्लक किती राहत येतं? 750. 750 हे किती आहे? पावणे 19,000. मग म्हणल्यावर काय अंक लिहू सांगा लवकर पटकन. पावणे 19, 18,750. किती? 18,750. यालाच काय म्हणायचं? पावणे 19,000. समजतंय का? जड जातंय? समजतंय ना? त्याच्या पुढचं बघा. 19,000. सव्वा म्हणल्याच्या नंतर 19च्या पुढे जाईल. बरोबर आहे. पावणे म्हणलं तर अलीकडे येईन 250नी आणि सव्वा म्हणलं तर पुढे जाईल. 19,000 म्हणजे 19,250. किती? 19,250. समजतंय का? आता याची आपला करायची बेरीज. करा. 0 0 0 0 5 5 5 आणि 5 10 अशी 0 हातचाला 1. 5 आणि 1 6 6 आणि 7 13 13 आणि 2 15शी 5 हातचाला 1. 9 आणि 1 10 आणि 8 18 आणि 9 27 27शी 7 हातचाला 1. 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3. कुठं? हा 2 हातचे आले होते. सॉरी. 2 अधिक 1 अधिक 1 हे झाले 4. 47,500. यालाच म्हणायचं 47,500. हे लक्षात येतंय का? 47,500 म्हणजे 47,500. 9,500 म्हणजे 9,500. 18,750 म्हणजे पावणे 19,000. 19,250 म्हणजे 19,000. समजलं? धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते. समजा हा शरद बघा इकडं. हँडसम आहे का शरद? त्याला 2च केस आहेत. पोलीस भरपूर करू करू शरद काटाळले. शेवटी स्पर्धेत गेला म्हणायचं. आता हा शरदच्या पुढे समजा इकडून सुरुवात झाली म्हणायचं. किती जण होते? 1 2 3 4 आणि 5. हे बडबड नका करू. समजून सांगताना बडबड नका करीत जाऊ. मी सांगितलंय हा शरद आहे. कोण आहे? शरदच्या पुढे 5 जण होते असं सांगितलं. किती जण? 5 जण. पुढे काय क्वेश्चन? शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते. महेश शरदच्या मागे 3रा होता. महेश किती होता शरदच्या मागे? शरदच्या मागे म्हणजे इकडे. हा 1 हा 2 हा 3. हा 3रा कोण झाला? हा झाला महेश. त्यालाच काय म्हणू शकतो आपण? महेशराव. आणि महेशचा शेवटून 6वा क्रमांक होता. म्हणजे पाठीमागून हा झाला इकडे शेवट. इकडून कितवा क्रमांक होता महेशचा? हा 1 2 3 4 आणि 5. हे 5 पठ्ठे शरदच्या महेशच्या पाठीमागे होते आणखी. आणि आपला विचारले टोटल स्पर्धक किती होते. बरोबर. आता हे डायरेक्ट मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. किती स्पर्धक होते? 14 स्पर्धक. ते तर आहेच. पण तरी पण हे समजण्यासाठी एकदा आता ह्याचं शॉर्टकट मध्ये कसं उत्तर काढायचं बघा. शरद कितवा आहे? 5वा. शरदच्या नंतर प्लस 3रा कोण आहे?
महेश. आणि महेशचा शेवटून किती नंबर आहे? 6वा. 6वा महेश स्वतःच आहे, त्यामुळं 5 जण फक्त महेशच्या पुढे येतं. 5 आणि 3 8 आणि 4 12 आणि 1 13. आणि शरद एक 14. शरदचा कितवा क्रमांक होता? शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते, 6 घ्यायचं मग. 6 आहे ना शरद, असं 14. समजले तुम्ही? पठ्ठे काय तुमची मैत्री पलीकडे बघा. अरे इकडे बघून बसा, मी इकडे ये, नका घेऊ. पुन्हा रिपीट करू नये का? 20 मुलांपैकी टोटल मुलं किती येतं? 20 मुलांपैकी 4 मुलांनी प्रत्येकी 1 सफरचंद खाल्ला. 4 पठ्ठ्याने काय केलं? एक सफरचंद. एक सफरचंद खाल्ला त्यांनी. तिघांनी प्रत्येकी 1 संत्री खाल्ली. 3 गाड्यांनी काय केलं? एक संत्री. आणि दोघांनी 2 केळी खाल्ली. काय खाल्ली? दोघांनी 2 केळी खाल्ली. आता प्रश्न नेमकं विचारला काय हे बघायचं असतं शेवटी. त्यापैकी किती मुलांनी फळे खाल्ली? काय केलंय? त्यापैकी थांबा, बोलू नका 2 मिनिटं. किती मुलांनी फळे खाल्ली? फळे कोणते आहेत? सफरचंद, संत्री आणि केळी हे फळ आहेत. किती मुलांनी खाल्लीत हे विचारले, किती फळे खाल्ली हे विचारलं नाही. नाही तर काही माणसं काय करतात, सीधा फळे मोजित. तसं करायचं नाही. किती मुलांनी, मुले कोणकडे येते? ह्या साईडला. हा प्रश्न विचारला होता पुणे शहर 2023ला. कुठं? पुणे शहर 2023. आहे का नाही सोपा? 4 आणि 3 7 आणि 2 9 मुलांनी फळं खाल्ली. सिंपल आहे का नाही? आता असं शॉर्टकटमध्ये पुढचे उदाहरणं बघू, जास्त विचारते. हां बघा इकडे आता क्वेश्चन लक्षपूर्वक. पहिला प्रश्न हा विचारलाय कुसडगाव जळगाव 2019ला. काय विचारलाय? जर 150 पानाचे एका पुस्तकावर, किती पानाचं पुस्तक आहे? 150. 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित के. मुद्रित करणं म्हणजे त्याच्यावर टाकणं. पान नंबर असतो ना खाली पुस्तकाचा. मुद्रित करणं म्हणजे त्याच्यावर टाकणं. मुद्रित करणं म्हणजे त्याच्यावर दिसलं पाहिजे आपल्याला. प्रिंट केलं आपण म्हणतो. तर मुद्रित केलेल्या एकूण अंकांची बेरीज किती? किती अंक मुद्रित करावं लागते हे विचारले आपल्याला. काय विचारलंय? एकूण अंकांची बेरीज किती. अंक किती मुद्रित केले असतील? अंक कोणते येतं? 0 ते 9 हे अंक येतं. नाही तुम्ही 111 112 113 याला एक अंक नका म्हणू. अंक असतात 0 ते 9. किती? 0 ते 9. आता इकडे बघा 150 ह्याच्यामध्ये एक अंकी किती असते ना अंक? 9. एक अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी. 3 अंक हे असतात का नाही? एक अंकी असणार 1 ते 9 पर्यंतचे. किती अंक आहेत एक अंकी? 9. एक अंकी किती येतं? 9. 2 अंकी टोटल संख्या किती आहेत मी सांगितलं होतं, म्हणजे 10 ते 99 90. हे किती अंकी आता? 2 अंकी, म्हणून त्याला गुणिले 2 करायचं. आणि पुढचं आहे 3 अंकी. 3 अंकी किती आता? 100 ते 150. किती झाल्या? 100 ते 150 किती झाल्या? 51. 101 ते 150 झाल्या 50 आणि 101 झाल्या 51. 51 गुणिले 3 बरोबर आहे. 9 साठी 9 काय करायचं आपल्याला? एकूण अंकांची बेरीज विचारली. हे झाले 9. 90 गुणिले 2 आहेत. मी सांगितलं 9 दुने 18 करायचं आणि शून्याला पुढं 0 लिहून टाकायचं. आलं? आता हे बघा 51 गुणिले 3 याचा गुणाकार कसा करावा लागेल? एकक स्थानाशी पहिल्यांदा 3 1 आणि 3 5 15. आणि यांची काय करायची आपला? बेरीज. 9 3 12. 12शी 2 1 8 आणि 1 9 9 5 14 14शी 4 4 1 1 1 1 3 342.
हे झालं उत्तर. आता पुढचा प्रश्न. 9 हा अंक 2 अंकी संख्यात जेवढ्या वेळा येतो तेवढ्या वेळा 9 हा अंक घेऊन बेरीज केल्यास उत्तर काय येईल? 9 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो? 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक 20 वेळा येतो हे आपण सांगितलं होतं अगोदर. 2 अंकी संख्यांमध्ये विचारलं इथे. किती अंकी? 2 अंकी संख्यात 9 हा अंक किती वेळा? 19 वेळा येतो. आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये मी शिकवलंय तुम्हाला. 19 वेळा येतो. किती वेळा? आणि किती संख्यांमध्ये येतो मी सांगितलं होतं? 18 संख्यांमध्ये. किती संख्यांमध्ये? 18 संख्यामध्ये. आणि 2 अंकी संख्यात 19 वेळा येतो. आपल्या याच्यात विचारलंय काय? 9 हा अंक 2 अंकी संख्यात जेवढ्या वेळा येतो म्हणजे किती वेळा येतो हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. किती संख्येत येतो हे इम्पॉर्टंट आहे का? नाही. तेवढ्या वेळा 9 हा अंक घ्यायचा आणि त्याची काय करायची? बेरीज करायची. किती वेळा येतो? 19 वेळा. कोणता अंक येतो? 9. मग तुम्हाला 19 वेळा 9 अधिक 9 अधिक 9 अधिक 9 अधिक 9 अधिक असं 19 वेळा करावं लागेल. त्याच्यापेक्षा काय करायचं? दुसरा सोपा पर्याय 19 गुणिले 9. 9 9 81 1 हातच्याले 8 9 1 9 9 8 17 171. हे झालं उत्तर. समजलं? पहिला प्रश्न. हा प्रश्न कुठे विचारला? SRPF दौंड 2023 आणि सोलापूर 2023 दोन वेळेस रिपीट झाला क्वेश्चन. काय क्वेश्चन? 1 2 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची एकूण बेरीज किती? आता 1 2 3 हे अंक जर एकदाच वापरले तर किती संख्या तयार होऊ शकतात? 6 संख्या तयार होतात. 3 अंक जर असले तर 6 संख्या तयार होणार. कशा होणार? पहिला ग्रुप संख्यांचा 1 सुरुवातीला घेऊन म्हणजे एकक स्थानी 1 असल्यावर 1 2 3 ही झाली एक संख्या. दुसरी काय होईल? 1 सुरुवातीला घ्यायचा 1 3 2 हा झाला एक ग्रुप. दुसरा 2 पासून सुरू होणाऱ्या संख्यांचा घ्यायचा 2 1 3 सॉरी 2 1 3 आणि 2 3 1 हा झाला दुसरा प्रकार यांची बेरीज. आणि तिसरा प्रकार कोणता होईल? 3 हा अंक सुरुवातीला घेऊन 3 1 2 आणि 3 2 1 हे झाले 3 प्रकार. यांची करायची बेरीज. ही डायरेक्ट तुम्ही एका खाली एक लिहून केली तरी चालन. आता इकडे बघा 3 आणि 2 5 3 आणि 2 5 2 3 आणि 1 4 3 आणि 1 4 4 2 आणि 1 3 1 आणि 2 3 3 आणि 3 6. कळलं इथपर्यंत? आणि ह्या सगळ्यांची पुन्हा करावं लागेल आपला बेरीज. इकडे आलं बरोबर. 3 आणि 4 7 7 आणि 5 12 12शी 2 चालेल. 3 आणि 1 4 4 आणि 4 8 8 आणि 5 13 13शी हा चला 1 6 आणि 1 7 7 आणि 4 11 11 आणि 2 13 13शी 32 आलं. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न विचारलाय पालघर 2023 मध्ये. काय विचारलाय? एका मोठ्या पेटीत समजा इकडे बघा एका मोठ्या पेटीत ही झाली का एक पेटी? किती पेट्या आहेत? 6 पेट्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 अधिक 6 पेट्या झाल्या. टोटल आतापर्यंत 7 झाले का नाही? एका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत. कोणत्या पेटीत? ह्या 6 पेटीमध्ये 3 पेट्या आहेत. किती आता? ही झाली 1 2 आणि 3. नाही ऐकून घ्या एक मिनिट. एका पेटीमध्ये 3 आहेत. अशा किती आहेत? 3 पेट्या असणाऱ्या 6 पेट्या आहेत. बरोबर? म्हणजे हिच्यात 3 आहेत हिच्यात 3 आहेत हिच्यात 3 हिच्यात 3 हिच्यात 3 हिच्यात 3 म्हणजेच काय करावं लागेल? प्लस 6 गुणिले 3. बरोबर आहे? हे असं तुम्हाला बनवता आलं पाहिजे कॅल्क्युलेशन. सावित्रिक हे झालं 18 प्लस इकडचे 6 प्लस 1 किती झाले? बरोबर 18 आणि 6 24 24 आणि 1 25 टोटल 25 पेट्या आहेत. समजले? कोणाला नाही समजलं? आता आजचा बेरजेचा शेवटचा प्रकार काय? अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. लिहून घ्या. अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज त्याच्यामधला क्वेश्चन बघा इकडे आता पटकन.
हा प्रश्न अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज ह्या प्रकारामधला पहिला प्रश्न. काय म्हणतोय प्रश्न? 63,606 म्हणजे 63,606 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता 6 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली आपल्याला. तर 6 अंक किती जागेवर आहे? 1, 2 आणि 3 जागेवर. स्थानिक किंमत म्हटल्याच्या नंतर काय मी सांगितलं होतं, ज्या जागेवर संख्या असेल त्याच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत त्याच्या जागेवर 0 देऊन टाकायचं. हा 6 आहे, त्याच्या पुढे संख्याच नाही, हा झाला फक्त 6. पुढचा हा 6 आहे, याच्या पुढे 2 संख्या आहेत म्हणजे काय येईल? 6 0 0 600 बरोबर. आणि ही संख्या आहे 6, हा जो अंक आहे 6 याच्या पुढं 4 संख्या येतात म्हणजे 4 0. ती आली 60,000. म्हणजे 6च्या स्थानिक किमती काय आल्यात? 6 600 आणि 60,000. 6 6 0 0 0 6 0 6 0 60,606 आले का नाही उत्तर? पुढचा प्रश्न बघा. आता हा थोडासा कठीण वाटेल तुम्हाला. एका संख्येत शतक, दशक व एकक, कोणतं स्थान सांगितलंय? शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे 3 यक्स आणि 7 हे अंक आहेत, तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? अंक कोणते येतं? तिकडे बघा. 3 एक्स आणि 7 ही एक संख्या आहे. आपले यक्स काढा वगैरे काही सांगितलं नाही. यक्स बघितल्यावर घाबरायचं नाही. 3 आहे, 3ची स्थानिक किंमत किती आहे? 300. पुढं 2 अंक येतं, मग ते यक्स आहेत का 7 आहेत त्याच्याशी काही ध्यान घेणं नाही. 3ची स्थानिक किंमत आली 300. त्याच्यानंतर यक्स आहे, यक्सची स्थानिक किंमत किती येईल? डबल एक्स कशी? मी सांगितलं होतं पुढं 0 लावायचं. आता हा दशक स्थानी आहे, यक्स हा संख्या आहे का? ती अंक आहे का? नाही, अंकाच्या जागेवर यक्स दर्शवलाय. तो कोणत्या स्थानावर आहे? एकक आणि दशक स्थानावर. त्याच्या पुढे एक 0 लागेल, मग तो काय होईल? 10 एक्स होईल. तो काय होईल? 10 एक्स. हा यक्स दिलाय ना, कोणत्या स्थानावर आहे? दशक स्थानावर. यक्सच्या पुढे तो 0 लावू शकते का? नाही. यक्स किंवा ABCDतले कोणतेही अक्षर चल म्हणून वापरतात, बरोबर आहे. ते आपण पुढे शिकणार आहे चल वगैरे काय असतं. आणि 7ची स्थानिक किंमत आहे 7. याची बेरीज झाली 307, बरोबर आहे. तेच सांगतो कसं राहिलं. 10 ज्या वेळेस एखाद्या संख्येबरोबर एखादं चल असतं त्यावेळेस त्याची बेरीज फक्त संख्येबरोबर होत नाही, त्याची बेरीज करायला तेच चल पुढं असलं तर बेरीज होती. आलं एवढं लक्षात. हे याचं उत्तर लिहिताना कसं लिहिणार? 307 आणि अधिक करावं लागतं आपलं, त्यांची बेरीज सांगितली, अधिक 10 एक्स. किंवा त्याचं उत्तर कसं लिहिणार? 10 एक्स अगोदर लिहिणार, 10 एक्स अधिक 307. हे जे उत्तर असेल ते झालं तुमचं उत्तर, ह्या दोन्हीपैकी एक. आलं लक्षात? कशामुळं? यक्स हा 10 एक्स कशामुळे घेतला? तो दशक स्थानावर आहे. अंकाची स्थानिक किंमत काढताना त्याच्या पुढे 0 द्यावं लागतं. नुसते एक 0 असं तुम्ही लिहू शकत नाहीत. यक्स हे झालं चल, ABCDतलं अक्षर झाल्यामुळं, त्याच्यामुळे त्याला 10 एक्स असं लिहावं लागतं. कसं लिहावं लागतं? 10 एक्स. हा 0 आला का नाही पुढं? समजलं का? बरं. आता शेवटचं एक्झाम्पल. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 3 व 6 या अंकांच्या 3 व 6 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज जास्त आहे? स्थानिक किमतींची बेरीज जास्त आहे. SRPF नवी मुंबई 2014. पर्याय 76 83 ए पर्याय
76 83. बी पर्याय 78 63. सी पर्याय 76 38. आणि डी पर्याय 78 36. सी पर्याय सी पर्याय सर. हा प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 व 6 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज जास्त आहे? कोणत्या कोणत्या अंकांच्या? 3 व 6 अंकांच्या. स्थानिक किंमत सांगताना मी काय सांगितलं होतं, त्याच्या पुढे जेवढ्या संख्या असतील त्या जागेवर 0 लावायचा. जेवढी संख्या अलीकडे असेल म्हणजे एकक स्थानापासून लांब असेल तेवढी तिची स्थानिक किंमत जास्त असणार. पण इथं संख्या दिल्या 2, 3 आणि 6. याच्यामध्ये स्थानिक किंमत कोणाची मोठी होईल? जी संख्या मोठी तिची स्थानिक किंमत जास्त. त्याच्यामुळे काय बघायचं, 6 हा अंक एकक स्थानापासून लांब आला पाहिजे. कोणत्या स्थानावर आहे ते महत्वाचं आहे. आता 6 अंक बघा, इथं शेवटला आहे म्हणजे याचा विषय संपला. इथं 2 संख्या सोडून ये, इथं 1 संख्या सोडून ये, इथं 2 संख्या सोडून ये म्हणलं याचा पण विषय संपला. बरोबर. आणि इथं 2 संख्या सोडून ये. म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये राहिले आपले पर्याय ए आणि सी. परंतु दुसरा अंक आपला विचारलाय 3. 3 हा अंक याच्यामध्ये एकक स्थानावर आहे आणि याच्यामध्ये दशक स्थानावर आहे. म्हणजे यात 3ची स्थानिक किंमत 30 येईल, 6ची स्थानिक 600 येईल, यांची बेरीज आहे 630. आणि हा जो पर्याय ए याची येईल 6ची 600 आणि 3चे बरोबर 603. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय नंबर सी आला बरोबर. सी फॉर चलो छुट्टी करते आणि क्लास संपला.